रामसमर्थ श्रीराम भाग 51. भगवंतांनी अर्जुनावर विशेष कृपा केली आणि त्याला ते सांगतायत की संपूर्ण जगत म्हणजे अनंत सृष्टी जी काही आहे ती माझ्या शरीरामध्ये एका अंशामध्ये स्थित आहे आणि असा मी तुझा सारथी बनलेलो आहे आणि तुझ्या घोड्यांचा लगाम मी धरलेला आहे. आणि जर सर्व विभूती योग यांचा आधार असलेला मी तुझ्या समोरच जर बसलेलो आहे तर तुला वेगवेगळ्या विभूती जाणून घेण्याची काय बरं आवश्यकता, असं भगवंत अर्जुनांना सांगतायत. पण अर्जुनांना आता विराट स्वरूप बघण्याची इच्छा झाली आहे की अर्जुन म्हणाले, आपण एवढे विलक्षण एवढे महान आहात आणि तरी सुद्धा माझ्याशी स्नेह ठेवता, मैत्री ठेवता, तर आपल्याशी बोलताना मला यत्किंचितही संकोच राहत नाही. मला फार मनमोकळेपणाने सखा म्हणून बोलावंसं वाटतं. तर तुमचं ते विश्वरूप बघण्याची माझी इच्छा आहे. म्हणून ते प्रार्थना करतायत, अर्जुन प्रार्थना करतात भगवंतांना की तुमच्यातच हे विश्व कसं सामावलंय हे मला तुम्ही जरा दाखवा, अशी प्रार्थना केली. आणि तेव्हा भगवंतांनी दिव्य असं अविनाशी विश्वरूपानी साक्षात प्रगट झाले आणि अर्जुनाला आपलं दिव्य स्वरूप दाखवलं. आता ते कसं दाखवलं, काय काय दाखवलं, तर अदितीचे पुत्र कोणते कोणते, धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा, विष्णू, हे 12 आदित्य त्यांनी दाखवले. धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास, हे 8 वसू दाखवले. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली, हे 11 रुद्र दाखवले. 2 अश्विनी कुमार दाखवले. हे दोघे बंधू आहेत आणि हे देवतांचे वैद्य आहेत. 49 मरुत दाखवले. म्हणजे 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार असे मिळून 33 कोटी, कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारांच्या देवता संपूर्ण देवतांमध्ये मुख्य आहेत असं दाखवलं. आणि अर्जुनाला सांगितलं की तू या रूपांना पूर्वी कधी डोळ्यांनी नाही ना पाहिलंस किंवा कानांनी ऐकलं नाहीस ना, मनाने कधी चिंतन नाही केलं, बुद्धीने कधी कल्पना नाही केली, तर आता तू या रूपांना प्रत्यक्ष बघून घे, समोर तुझ्या दिसतायत, बघून घे. पण अर्जुनाला डोळे फाडून फाडून बघितलं तरी काहीही दिसलं नाही. अर्जुन पाहू इच्छितात पण त्यांना दिसत नाही. का, तर त्यांचे चर्मचक्षु आहेत आणि चर्मचक्षूंची शक्ती फार थोडी आणि सीमित असते. आणि मन, बुद्धी, इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या या भगवंताच्या रूपाला त्या चर्मचक्षूंनी पाहता येत नाही. त्यामुळे हे भगवंतांना आता जाणवलं आणि त्यांनी आता अर्जुनाला दिव्य चक्षु दिले. आता दिव्य चक्षु दिल्यानंतर अर्जुन हे सगळं बघू शकत होते. संजयाला सुद्धा वेदव्यासांकडून दिव्य दृष्टी मिळाली होती आणि म्हणून अर्जुनाबरोबरच संजयानी सुद्धा भगवंतांच्या विश्वरूपाचं दर्शन केलेलं होतं. आणि हेच विश्वरूपाचं दर्शन किंवा वर्णन संजय आता धृतराष्ट्राजवळ सगळं वर्णन करतायत. त्यांनी काय काय पाहिलं ते. अनेक प्रकारच्या विभागामध्ये विभागले गेलेले देवता त्यांनी पाहिले अर्जुनांनी आणि संजयानी. हे मनुष्य, हे पशुपक्षी, ही पृथ्वी आहे, हा समुद्र आहे, हे आकाश आहे, ही नक्षत्र आहे इत्यादी. आणि संकुचित प्रकारांनी नव्हे, अगदी थोडं थोडं नव्हे, अगदी पूर्ण विस्तारासह संपूर्ण चराचर जगताला भगवंतांनी व्यापलेलं आहे. आणि ते सुद्धा भगवंताच्या शरीराच्या एका छोट्याशा कोपऱ्यात, देशात, असं त्यांनी भगवंतांचं रूप अर्जुनानी दिव्य चक्षुंनी प्रत्यक्ष पाहिलं. एक भागवतामध्ये एक अशीच कथा पण आलेली आहे. एकदा यशोदेनी कन्हैयाच्या लहानशा मुखामध्ये विश्वरूप पाहिल्याची ती कथा आहे. तर त्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडात एक भूमंडळ आहे असं तिने पाहिलं. त्या भूमंडळामध्ये भारतवर्ष पाहिलं. त्या भारतवर्षामध्ये एक मथुरा मंडळ पाहिलं. मथुरेमध्ये
ब्रजमंडळ पाहिलं. ब्रजमंडळामध्ये नंदगाव पाहिलं, जिथे ते लोक राहत होते. नंदगावामध्ये नंदभवन, जिथे त्यांचं घर होतं. आणि नंदभवनामध्ये एका छोट्याशा ठिकाणी लहानसा कन्हैया उभा आहे आणि त्या कन्हैयाला यशोदा हातात छडी घेऊन धमकावतीये की अरे तू माती खाल्लीस ना, दाखव तुझं तोंड दाखव, असं म्हणून ती त्याला ओरडतीये. असं तिने स्वतः पाहिलं. कन्हैयानी मग आपलं तोंड उघडलं, दाखवलं, तर त्या लहानशा मुखामध्ये यशोदा मातेनी हे संपूर्ण जगत पाहिलं. नंदगावला पण पाहिलं, नंदगावाला सुद्धा पाहिलं, त्यामध्ये नंदभवन सुद्धा पाहिलं, स्वतःला पाहिलं आणि कृष्णालाही पाहिलं. तर असं हे प्रचंड विश्वरूप तिने सुद्धा तेव्हा पाहिलं होतं. तर भगवंताच्या शरीरामध्ये एका एका रूपामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड विराजमान आहेत, असं विश्वरूप अर्जुनाला आता दिसू लागलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.